आणि श्रोते तुम्ही
अगदी गोड नाम आहे आणि त्याही पुढं यापूर्वी बसलेले वाचक सूचक अगदी गोड होते आणि म्हणून नजर पाहणार आहे कायम ठरवतो ना पायीचे वाहन पायी बरे भगवंतांना जशी बुद्धी देईल त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. नवे नवे भगवंत करून घेणार आहेत आणि म्हणून वनवास त्या ठिकाणी संपलेला आहे आणि प्रभू राम अयोध्येमध्ये आलेले आहे आणि देव आल्याच्या नंतर काय देव आल्याच्या नंतर जी ओसाड पडलेली नगरी होती नवे नवे जिकडं पाहावं तिकडं दुःख होतं ते दुःख नाहीच व्हायला लागलं आणि मग आल्याच्या नंतर अशा पद्धतीने देवाचं स्वागत झालं. देवाचं स्वागत कसं झालं माऊलींनी सांगितलंय. त्या ठिकाणी अनेक प्रकारचं काय तर नगरीला सजवण्यात आलं होतं आणि मग अशा पद्धतीनं भगवंताला किंवा राजा रामाला गादी देण्यात आली. राजगादीवर त्या ठिकाणी बसवण्यात आलं आणि राजगादी मिळाल्याच्या नंतर किंवा बसल्याच्या नंतर अपार पद्धतीचे त्या ठिकाणी द्रव्य धन कोणाला तर याचकांना ब्राह्मणांना द्विजांना गरिबांना सर्व त्या ठिकाणी दान करायला लागले. असंख्य गोदान आहेत गो गाईदान आहेत. अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे वस्त्र आहेत दिव्य अलंकार आहेत सर्व द्यायला लागले. कितपर्यंत द्यायला लागले यानंतर या रे अवघ्या माझ्या मागे मागे कसं तर पुरे म्हणाल तोवर अशा पद्धतीनं जोपर्यंत तृप्त झालो आता गरज नाही असं म्हणणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी द्यायला लागले. आणि मग पुढं काय झालं स्वर्गीचे अमर सुद्धा त्या ठिकाणी इच्छा करावी. अशा पद्धतीचा सोहळा किती दिवस चालला माऊली 16 दिवस चाललेला आहे आणि 16 दिवस चाललेला सोहळा सर्वांना तृप्त करायला लागला. जशा पद्धतीनं चंद्रामृतामुळं तो चातक बक्षीस त्या ठिकाणी तृप्त व्हावा त्या न्यायानं अयोध्येमधील सर्व यारे यारे लहान पोरं या न्यायानं सर्वच तृप्त व्हायला लागले. आणि मग पुढं काय झालं त्या ठिकाणचा राज्यकारभार नवे नवे तिचा सोहळा आहे तो सोहळा त्या ठिकाणी व्हायला लागला. योग्य असणारे त्या ठिकाणी एखाद्या गोष्टी सांगायच्या असतील त्या सर्व त्या ठिकाणी मी स्वीकारेन आणि जे योग्य आहे त्यांना खरंच त्या ठिकाणी न्याय देईल. अशा पद्धतीनं प्रभू राम बोलायला लागले. आणि म्हणून प्रभू राम
कार्यक्रम करताना पाहुण्या रावण्यांना बोलवतो त्या नाही ना सकळ देशाचे राजे त्या ठिकाणी आलेले आहेत. कारण अयोध्येचं राज्य म्हणजे काही साधं राज्य नव्हतं, त्या काळातलं सर्वात श्रेष्ठ असणारं राज्य. आणि ही सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या राज्याच्या राज्याभिषेकाला जे काही राज्यमंडळी आलेले आहेत त्या राज्यमंडळीचा गौरव करण्यात आला. अहो नवीन नवीन राजेच नाही तर सर्व जे आलेले सेवक आहेत, दास आहेत, प्रधान आहेत, सैन्य आहेत, त्या सर्वांचा गौरव त्या ठिकाणी करण्यात आला. वस्त्र देण्यात आले, आभूषण देण्यात आले आणि सर्वांचा गौरव, सर्वांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. श्रीरामाची आज्ञा घेतली सहित सकल भगवती स्वदेशाप्रती तेव्हा जाती आणि म्हणून त्या ठिकाणी राजा रामांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि आता परत आम्हाला जायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणायला लागले आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा. या नाही ना देवा राजेसाहेब किंवा राजे, आम्ही आता आमच्या गावाकडं, आमच्या राजाकडं, आमच्या देशाकडे जातोय आणि म्हणून आम्हाला निरोप द्या बरं का. अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीची प्रार्थना सर्व राजे करायला लागले आणि प्रभू रामांच्या, राजा रामांच्या अनुमतीनं सर्वजण आपापल्या देशाकडे निघालेले आहेत. आणि म्हणून सर्व राजे गेले मित्र बनव्याने गारव्यासारखा. याने ना कसं तर आज आपण कसं केलेले जे उपकार आहे, नवे नवे केलेली जी मदत आहे, केला असेल त्याचं काम होतं त्यावेळेस त्याचं ते कर्तव्य होतं असं म्हणतो. पण राम कसे होते का नाही, कारण ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं ऋण आमच्यावरती आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांना विनंती केली. 1 महिन्यापर्यंत त्यांना ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर काय तर त्यांना आपल्या सोबत घेऊन नवे नवे एका पंक्तीमध्ये त्या ठिकाणी सर्व राजे सुग्रीवजी आणि विभीषणजी यांच्यासह भोजन त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणून प्रभू राम त्या ठिकाणी सिंहासनावरती असायचे आणि बंधू भरतजी असतील, शत्रुघ्नजी असतील, लक्ष्मणजी असतील ते चामरं राहायचे. आपण त्या ठिकाणी चामरं राहण्याचं काम म्हणजे एखाद्या सेवकाकडे म्हणतो, परंतु ते काम कारण त्या ठिकाणी राम आहे, माझा दादा आहे, माझा भाऊ आहे, किती प्रेम असेल. अहो सावत्र बनतोय आपण सख्या भावाला एका इंचासाठी त्या ठिकाणी आपण अनेक घटना ऐकतो की एका भावानं दुसऱ्या भावाचा त्या ठिकाणी अंत करण्यासाठी सुद्धा मागं पुढं पहिले नाही. पण अयोध्येचं राज्य आहे आणि अयोध्येच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी 2 छत्र चामर त्या ठिकाणी जाळायला लागले. एवढं असणारं बंधुप्रेमिक आहे आणि आम्हाला ह्या ओळीमधून, ह्या ग्रंथामधून बंधू काय असतो, भाऊ काय असतो, भावाचं नातं काय असतं हे या ठिकाणावरून घ्यायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे राज्यकारभार चालू आहे आणि अभक्ता जिरेना संत संग. याने ना अभक्ताला एखादा संत, एखादा महंत ते पाहावं वाटत नाहीये आणि म्हणून गवाक्षी म्हणजे खिडकीमधून काही पाहायची आणि पाहताना तुला हातभर व्हायची, मी भाग्यहीन आहे अशा पद्धतीने वाटायचं. का वाटतं पुढं बघा बरा. शेवटी बंधूचे दास करी
करून रामाला त्या ठिकाणी 14 वर्षांचा वनवास मागून घेतल्याच्या नंतर त्या 3 वचनामुळं माझ्या पतींनी माझ्या देवांनी माझं वचन मान्य केलं आणि 14 वर्षाचा वनवास रामाला दिला. पण दिल्याच्या नंतर सुद्धा मी ज्याच्यासाठी हे त्या ठिकाणी राज सिंहासन मागून घेतलं तो राज सिंहासनाचा उपभोग घेतला नाही. उपभोग घेतला नाही हे तर वेगळंच, पण भिकारी होऊन नंदीग्राम या ठिकाणी राहिला आणि म्हणून अभाग्य आहे, कारण माझा म्हणत अभाग्य आहे. अशा पद्धतीनं वाटायला लागलं. का वाटायला लागलं तर आई आहे आणि म्हणून आईशी कळवळ याती कधी लाभावी न प्रीती. कसलाच लाभ नाहीये, पण प्रेम आहे मुलावर आणि प्रेमापोटी ही आई बोलायला लागली. कोणाची तर भरतीची माझे पूर्व पाप वळासी आले, जगताची माता बोले, वसिष्ठास बोलावून ते वेळे, काही सांगे एकांती. आणि म्हणून कैकेयीला वाटायला लागलं माझं काहीतरी पूर्व पाप आहे आणि म्हणून पूर्व पापामुळं माझा भरत या ठिकाणी राजसिंहासनावर वेगळा आहे. त्या ठिकाणी राजा असताना सुद्धा एखाद्या वनवाशाप्रमाणे अंगावरती वल्कलांब धारण केलं, माथावरती जटा वाढवलं आणि त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी जाऊन राहिलं. अशा पद्धतीनं वाटायला लागलं. पण भरतची कसं तर पूर्व पुण्य ज्यांची असे पुण्याई तोची मुखी गाय हरीचे नाम. याने पूर्व पुण्य ज्यांची पुण्य आहे आणि म्हणून भरतची त्या ठिकाणी भगवंताचं कार्य करताय. परंतु माता कैकेयीला हे आवडत नाहीये आणि म्हणून वसिष्ठ महामुनींना त्या ठिकाणी बोलावलं. एकांतामध्ये बोलावून काय बोलते महाराज, माने माझे आपोटी भगवंता, दरिद्री जन्मला अत्यंत, बंधूचे नाश करिता, मज हे दुःख वागते. आणि म्हणून वसिष्ठ महामुनींना एकांतामध्ये त्या ठिकाणी कोण तर माता कैकेयीने बोलावलेलं आहे आणि म्हणायला लागली मी दुर्भाग्य आहे, कारण माझा पुत्र भरत त्या ठिकाणी दास्यत्व करतोय, आपल्या त्या ठिकाणी रामाचं तो दास्यत्व करतोय. माझं काहीतरी पूर्व पुण्य त्या ठिकाणी पूर्व पाप आहे आणि म्हणून दुर्दैव असणारा भरत त्या ठिकाणी दास्यत्व करतोय. अशा पद्धतीनं कैकेयी बोलायला लागली आणि बोलताना वसिष्ठ महामुनी काय म्हणतात, बोले ब्रह्मसूता जुलतरी राहिली वाणी, राशीला राजा दशरथ रघुनाथ धडी. आणि म्हणून भरत त्या ठिकाणी कोण तर वसिष्ठ महामुनी म्हणताय काय तर चुकनियावर पेरा पडे. आणि म्हणून बरोबर चुकलेला आहे. बरोबर चुकल्याच्या नंतर पेढा पडला. कुठला पेढा पेढा तर स्वामी काज गुरु भक्ती, पित्र वचन सेवापती. पतीचं सेवा करणं हे पतीचं किंवा पतिव्रतेचा धर्म आहे, परंतु हे त्या ठिकाणी केलं नाही आणि पतीचा त्या ठिकाणी काळ झाली आणि रामाला त्या ठिकाणी वनवासाला पाठवलं. झालं गेलं आता तरी सोड. अशा पद्धतीनं वसिष्ठ महामुनी कैकेयीची समजून त्या ठिकाणी घालायला लागले. सीतानंद परमपूर्ण, तुहाव करला रघुनंद, दुर्गे तुझही नाही जना, जपिका कळला. आणि म्हणून हा राम जो म्हणते ना, हा राम कोणी साधारण नाहीये. हा कोण आहे तर सच्चिदानंद झालाय, भगवान त्या ठिकाणी महाविष्णूंचा असणारे अवतार आहे. आणि म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ध्यान आहे ना, आता तरी जे झालेलं विसर, त्या ठिकाणी झालेली चूक या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न कर. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वसिष्ठ महामुनी कैकेयीला बोलायला लागले. ब्रह्मादी देवांची ध्येय मूर्ती, हृदय पर्णपती, हृदय कमळी वाहती, संकालिक प्रीतीने
जय 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 श्रीराम. आणि म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. आणि म्हणून ज्या रामाचं भजन कोणतं तात्पर्याचा वर असणारे ओळे शंकर करतायत असा असणारा सचिदानंद घन असणारे राम आहे. आणि म्हणून जे सनकादिकांचं ध्यान आहे, ध्येय आहे असा असणारा राम आहे. आणि म्हणून आता तरी या ठिकाणी आजची झालेली चूक परत करू नका. पुराण पुरुष रघुनंदना, त्याच्या भजनी नामी मन, आपुली युक्ती ठेवी ठाकून, नसती वचने बोलू नको. आणि म्हणून पुराण गुरु असणारे चहूवेदी जाणं साही शास्त्री कारण, अठराही पुराण हरिसी गाती. या न्यायानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अशा असणाऱ्या ज्यांचं ध्यान करतात, ज्यांचं वर्णन करतात अशा असणाऱ्या राम आहेत. आणि म्हणून त्यांचं भजनामध्ये मन आता तरी लाव, आता तरी या ठिकाणी शांत राहा. अशा पद्धतीनं वसिष्ठ महामुनी काही केला होता. प्रति सांगावे ज्ञान, जैसे गाना माझी उदना, की बधिरा पुढे गायना, नसनी कर्पूर वासिना. आणि म्हणून वसिष्ठ महामुनी म्हणतायत त्या ठिकाणी तुझ्या पुढं तुला सांगणं म्हणजे कसं, तर एखादं घोर कानन म्हणजे वन आहे, त्या वनामध्ये जावं, मला खूप दुःख व्हायला म्हणावं आणि जोर जोरात रडावं. काही फायदा, काही त्याचा फायदा होतो का? कोणी रडणं थांब म्हणायला येतं का? नाही. त्या न्यायानं किंवा पुढे जाऊन बोलतायत राजसाहेब पाटील आमचं मंजूळ अगदी गोड वाचायला लागले. तशा पद्धतीने वेगवेगळे राग काढतायत, एवढे राग काढायला लागले. आणि समोर जर एखादा बधीर म्हणजे बैना बसला तर या रागाचं, या गायनाचं गंधर्व जरी गायला तरी त्याला काही फायदा होणार आहे का? नाही, कारण त्याला ऐकूच येत नाही. आणि म्हणून कानानं सुख घेतलं पाहिजे हरीच्या नामाचं. परंतु जर तो बधीर असेल, बहिरा असेल तर रावसाहेब पाटलाच्या वाचनाचा तसं त्याच्यापुढे काही चालत नाही. त्याच वेळेनं तुझ्या पुढं सांगणं त्या ठिकाणी व्यर्थ आहे. अशा पद्धतीने वसिष्ठ महामुनी बोलतात. पुष्पवाटिकेत पलांडू बसला, परी बोलून सांगिया पूर्ण, नित्य दुर्देवाय सदुकला, परी कृष्ण नवगाय. आणि म्हणून पुढं बोलताय एखादी फुलाची त्या ठिकाणी बाग आहे, पुष्पवाटिका आहे. त्या भागामध्ये, त्या पुष्पवाटिकेमध्ये अनंत प्रकारचे त्या ठिकाणी फुलं आहेत, वेगवेगळे सुगंधी फुलं आहेत, सुगंधाचा सुवासमय त्या ठिकाणी असणारी बाग आहे. परंतु तिथं जर कांदा लावला एखादा आणि कांदा कापल्याच्या नंतर कांदा लढवतो महाराज, त्या न्यायानं किंवा पुढं जाऊन बोलताय आपण त्या ठिकाणी म्हणतो काळा सर्वांग त्या ठिकाणी काळा असतो. आणि काळ्या त्या कावळ्याला किती जरी दुधानं धुतलं काय, त्याच्यावर तुपानं धुतलं काय किंवा अजून कशानं धुतलं, त्याचा काळा रंग जात नाही. त्या न्यायानं आमचे संभाजी पाटील म्हणतात जिद्याची सवय जाय काय येळकोट म्हणता राहिना. आणि त्या ठिकाणी काय जे वेळकोट म्हणता राहिना मुळचा स्वभाव जाय ना, अशा पद्धतीने म्हणतायत. आणि त्याच वेळेनं तुझा काय स्वभाव जाणार नाहीये. माझी निम्मा बीज बेरिले, परी शेवटी कडवेती फळे, व्यर्थ गेले कष्ट सर्व. आणि म्हणून पुढचं उदाहरण देत आहे एखादा कडुलिंब आहे आणि त्या कडुलिंबाला कसं तर साखर सर्वांगी गोड, साखर सर्वांगी गोड आहे. कुठल्याही अष्टकोण असणारी साखर कुठल्याही बाजूला ठेवलं तर गोड लागते. आणि म्हणून कडुलिंब आहे, त्याला आळा करावा, आळा करून त्यामध्ये साखर टाकावी, साखरेचं पाणी टाकावं. लिंब गोड होतं असं म्हटलं तर तुमच्याकडं नाही होत. आणि त्याच नाही किती जरी चांगलं तरी व्यर्थ. अशा पद्धतीनं वसिष्ठ महामुनी काही काही बोलतात.
काही फायदा नाही. त्या लोखंडाला त्या परिसराकडून जर आपल्याला काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला लोखंडच लागतं आणि लोखंडाला लावल्याच्या नंतर लोहाचे कणक होते आणि म्हणून खापराला लावल्याच्या नंतर त्याचा फायदा होत नाही. त्याच न्यायानं तुझ्या पुढे बोलणं चुकीचं आहे. तुझं प्रति जे शिकविले ते सर्वही व्यर्थ गेले. आकाश स्तरावरी उघडले चित्त ठेवी रघुनाथी. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने वरील जे काही उदाहरण दिले त्या न्यायानं तुझ्या पुढे सांगून त्या ठिकाणी काहीच फायदा नाहीये. परंतु आता काय कर, स्वस्थ राहा. कशा पद्धतीनं? जैसी स्थिती आहे त्याच्या परी आहे, तव सुख पाहे संचितांचे. चला पुढं. ऐसे शिकवून तीसी पाहिला वसिष्ठ ऋषी. यावरी विभीषण सुग्रीवासी निरोप देत से श्रीराम. जय 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 श्रीराम. आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्व त्या ठिकाणी काय कर, त्या ठिकाणी सांगितलं त्यांना त्या ठिकाणी शांत राहा. आता जे झालेलं त्या ठिकाणी काय करा तर शांत बसा, आता काय करू नका अशा पद्धतीनं बोलायला लागले. आणि मग इकडं विभीषणजी आणि सुग्रीवजी म्हणायला लागले, घ्यावा निरोप म्हणतो देवाता, धन्य झालो जगणी तुझे नाता. या नाही देवा, आम्ही आता काय करतो, जातो, आम्हाला निरोप द्या. अशा पद्धतीनं सुग्रीवजी आणि त्या ठिकाणी विभीषणजी बोलायला लागले. आणि प्रभू राम काय करतात, वंदे रासी श्रीराम म्हणे. पूजन करून गमन करणे. ते गेले वन्य वचन वसवंती ते धर्मा. आणि म्हणून निरोप मागितल्याच्या नंतर प्रभू राम म्हणायला लागले, ठीक आहे, अवश्य तुम्ही जा, पण जाण्यापूर्वी त्या ठिकाणी पूजन करा, पूजन करून त्या ठिकाणी जा. अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर विभीषणजी आणि सुग्रीवजींनी ते मान्य केलेलं आहे. दिवसी मोठा सोहळा मिळवणी ज्यांच्या मेळा. वानरासहित सगळा पूजन विधी आरंभिला. आणि म्हणून एकदाच सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे, त्या ठिकाणी भोजन दिलं. सुग्रीव आणि विभीषणजींना नाही तर वाहणार आहे, सर्व सैन्य आहे, त्या सर्वांसह पूजन त्या ठिकाणी दिलं आणि सोहळा त्या ठिकाणी व्हायला लागला. प्रेमाची आनंदाक्षता लावी सर्वासरज जोधव पिता. सुमन माळा तत्वता अर्पित समस्ता अगले. आणि म्हणून त्या ठिकाणी निरोप व्हायला लागला. कशा पद्धतीनं? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आणि म्हणून प्रेम रूपी गंधाक्षता अशा पद्धतीनं सुमनांच्या माळा आहेत, या सर्व त्या ठिकाणी बोलवर त्या कोणाची तर विभीषणजीची सुग्रीवजीची प्रभुराम करायला लागले. चैतन्य परिमळ द्रव्ये बहुता सर्वांस चर्चिला शोभिवंता. अत्तर रूपयतार्थ तरुणी भोजनार रसविले. आणि म्हणून परिमळ आहे, चंदन आहे, त्या ठिकाणी धूप आहे, दीप आहे, सुमनमाळ आहे, या सर्व त्या ठिकाणी जे काही सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी केला आणि भोजनांना बसवलं. श्रीराम गाईचे
भगवंताचं नाव घेऊन स्वयंपाक जर केलो आपण तर तो सुद्धा भोजन नाही, ते सुद्धा भोजन नाही ना, तर तो प्रसाद होतो. प्रसाद म्हणजे प्रभूचं साक्षात दर्शन. आणि म्हणून रामांचं नाव घेतल्याच्या नंतर जर आम्हाला प्रसाद मिळत असेल तर रामाच्या घरचं अन्न कसं, तर भावार्थ रामायणामध्ये एक ओवी आलेली आहे, संता घरचे अन्न बळेची घ्यावे मागून. याने ना संतांच्या घरचं, देवाच्या घरचं अन्न मिळायला लागलं. आणि म्हणून तिथं काय कमतरता असणार आहे? ज्ञानाचा सुवास भोवता स्वर्गी देवांचा तुझा गुण विहिरी बदलून मोठी समजता श्रीराम पंक्ती सदैवावया. काय त्या ठिकाणी कमतरता आहे? प्रभू रामांचं भोजन आहे. आणि म्हणून त्या भोजनाला बघितल्याच्या नंतर देवगणांच्या जिभेला सुद्धा पाणी सुटावं, लाळ गळावं, अशा पद्धतीनं वाटायला लागलं. वैसावया सुवर्णपाट मांडिले दिवे रत्नांचे ताट गडे तळणीयांचे प्रगट दिव्यदेव चमकडे. बसण्यासाठी सुंदर अशा पद्धतीचा सोन्याचा पाट आहे, दिव्य अशा पद्धतीचं ताट आहे, त्या ठिकाणी रत्नाचं जसं म्हणावं तशा पद्धतीनं त्या ठिकाणी भोजन व्यवस्था व्हायला लागली. सुगंध उदके भरवनिया जवळी ठेविल्या घडीत घारिया पत्रं प्रति शोभती समाया लावणीया रत्नदीप. आणि म्हणून सुगंधी अशा पद्धतीचं उदक म्हणजे पाणी त्या ठिकाणी पेण्यामध्ये भरून ठेवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं भोजन व्यवस्था आहे. सर्वत्र त्या ठिकाणी जे दिवे आहेत, समया जे आहेत ते चमकायला लागल्या आणि भोजन त्या ठिकाणी करायला लागले. मग भोजनाला सर्वजण त्या ठिकाणी बसलेले आहे. विश्वास संपूर्ण तेचा दिवाळी वेलवला विरक्तीचे विरगुंडे झाला लावला साधने त्याची शाखा. आणि म्हणून प्रथम जे आहे, कसं तर आपण सहज म्हणतो काय, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, कारण मीठ हे विश्वासाचं प्रतीक आहे. आणि म्हणून विश्वासाचं प्रतीक मीठ त्या ठिकाणी वाढण्यात आलं. अशा पद्धतीचे भोजन, अशा पद्धतीचे ताट त्या ठिकाणी वाढलेले आहे. सत्कर्माची कोशिंबिरी वाढिल्या नवविध भक्तीची आचरी निश्चय शर्कराच्या वरी ऐसिया परी शुभ दिसे. आणि म्हणून सत्कर्म जे आहे, कसं तर आपले कर्म आहे आणि कसं तर जैसे ज्याच्या कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर. याने सत्कर्माची कोशिंबीर त्या ठिकाणी आहे. पुढे जाऊन सांगायला लागले त्या ठिकाणी नवविध भक्ती आहे, श्रवणम मननम या असणाऱ्या 9 भक्त्या, त्या 9 भक्तींचा असणारा मेघुंड आहे. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं साखर आहे, शुभ्र अशा पद्धतीची साखर या ठिकाणी निश्चय, निश्चयाचे बळ तुका म्हणे ह्याची बळ, अशा पद्धतीने निश्चयाची साखर त्या ठिकाणी या भोजनामध्ये वाढण्यात आलेली आहे. अक्षय शांतीचे वरी वरान ते भेदवडे करून नाना परीची वाणी दे जय 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 श्रीराम. आणि म्हणून निज बोध जो आहे त्या निज बोधाचं मांडे त्या ठिकाणी वाढण्यात आलेले आहे किंवा भाग वाढण्यात आलेला आहे. अक्षय अशा पद्धतीचं शांतीचं वारांना त्या ठिकाणी वाढण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं नाना प्रकारचे पक्वान्न अन्न त्या ठिकाणी वाढण्यात आले. प्राप्तीचे नाणे तुझ्या लोककृपेच्या घरी सुकुमार तेलवाणी गोड पुऱ्या आणि म्हणून पूर्ण प्राप्तीचे मांडे आहेत. पुढे जाऊन सांगायला लागले भूत कृपेचे असणारे धारी आहेत. आणि अशा पद्धतीनं गोड पुऱ्या हे सर्व त्या भोजनामध्ये मांडलेलं आहे. सत्पगतांत तळून गोडवरी अंतरी गोड गोड क्षमा केलिया शोभायमान सर्वसमान सर्वांसी. आणि म्हणून सत्वरूपी असणारं ते तूप आणि सत्वरूपी असणाऱ्या तुपामध्ये
त्या ठिकाणी काय तो भोजनाला वाढण्यात आलेला आहे. एक पापड चांगले वैराग्यावरी भाजले विज्ञानतेचे अमृत फळे वाढले केळे सत्वाचे. मनुष्याच्या अंगातील जो विवेक आहे त्या विवेक रूपी पापड कशावर बांधलं तर वैराग्य रूपी अग्नीवर त्या ठिकाणी वाढण्यात आलं आणि वैराग्य रूपी अग्नीवर बांधलेलं पापड भोजनामध्ये त्या ठिकाणी वाढलेलं आहे. सर्वांमध्ये समताच घडी तेच गमलेली तवाडली कडी सज्जन मानतीची गुणी वेदांत शास्त्र वेदेचे. सर्वांभूती त्या ठिकाणी कसं तर दया करण्याचे पुत्र असतील त्याची दासा आणि दासी अशा पद्धतीनं सर्वांना सारखं लेखणार अशा असणारी काय तर चोकडी आहे अशा पद्धतीनं घमघमीत कडी अशा त्या ठिकाणी काय तर त्या भोजनाच्या पंक्तीला वाढण्यात आलेला आहे. गुरु कृपेचे खाता त्याविने अन्नवीर समता प्रेमे करुण सत्य सत्त शुद्ध करीत कसं तर सर्व त्या ठिकाणी आहे. आमचे नामदेव महाराज ज्यांनी देवाला त्या ठिकाणी भोजन करू लागलं जेवण करू लागलं किंवा देव त्यांच्यासोबत होते पण त्यांना सुद्धा आमच्या कोण तर कुमार गोरा कुमारांनी त्या ठिकाणी ही कचवड काय अशा पद्धतीने मांडण्यात आलं होतं का तर त्यांनी गुरु केलेला नव्हता आणि म्हणून सद्गुरु वाचवणी सापड विनाश होय धरा येते माया आली आली आणि म्हणून गुरु कृपा झाल्याशिवाय एखादं कार्य त्या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि म्हणून गुरु कृपेचं जे तूप आहे त्या गुरु कृपेच्या तूप आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे अन्न त्या ठिकाणी वाढण्यात आले शिजवण्यात आले आणि ते शुद्ध अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाढण्यात आले. देहबुद्धीच्या चित्रावती आणि म्हणून ते काय जेवणारे आपल्यासारखे होते का नाही कारण सद्भक्त होते आणि भक्त आणि सद्भक्त होते आणि कसं तर बहुत सुकृतांची जोडी अशी असणार भरपूर जन्माचं पुण्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली याने जन्मोजन्मीचं पुण्य आहे आणि अशा असणारे सद्भक्त त्या पंक्तीला बोलण्यासाठी बसलेले आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं नाव घेण्यात आलं गजा घेण्यात आला. आपण जसं म्हणतो आता काय कैलास राणा म्हणतो कोणी त्या ठिकाणी गुरुपुर म्हणावा अशा पद्धतीचं जे असणारा मंत्र आहे तो मंत्र त्या ठिकाणी घेण्यात आला. पाणी जे आहे त्या ठिकाणी सोडण्यात आलं आणि त्या ठिकाणी काय तर निवृत्ती आपल्याला आपोषण घेतलं आणि राम नावाच्या गजरामध्ये सर्वजण त्या ठिकाणी गर्जना करायला लागले. आणि म्हणून त्या ठिकाणी पंचप्राण पान आहे अपान आहे उदान आहे समान आहे अशा असणारे 5 प्राण त्या पंचप्राणाच्या असणारं जो पाणी आहे ते सोडण्यात आलं आणि पुढं काय झालं आणि अशा पद्धतीनं भगवंताचं नाव घेतलं नेत्राला त्या ठिकाणी पाणी लावलं आणि पुढे काय करतात भगवंताचं त्या ठिकाणी
ठिकाणी जेवत नाहीये, पोटामध्ये सुद्धा भूक नाहीये. कारण भाव बळे आकळे ये रवीना कळे, भाव बळे आकळे ये रवीना कळे, करतळी आवळे तैसा हारी, करतळी आवळे तैसा हारी. आणि म्हणून त्यांच्या पोटामध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये भाव नाही, त्यांना हे भोजन गोड लागत नाही, हे भोजन जात नाहीये. कारण देव भावाचा आहे आणि म्हणून भाव नाही त्याच्या पोटामध्ये, भूक नसल्यासारखं वाटायला लागलं. ते अन्न मुखामध्ये जातच नव्हतं, कारण भाव नव्हता. आणि म्हणून चंद्रापासून निघणारा जे अमृत आहे तो जाता पक्षीच ग्रहण करू शकतो. इतर सर्वजण त्या ठिकाणी पाषाण चालतायत, त्यांना त्या अमृताचा काही कसा फायदा नसतो. दगड जसा असतात त्याने जे भावाचे आहे, त्यांच्या भक्ती आहे, प्रेम आहे, वैराग्य आहे, भाव आहे, ते मात्र जेवायला लागले. बाकी सर्वजण त्या ठिकाणी त्या लोक पाहतात. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी कसं तरी यज्ञ करणं हे पूर्वीच्या काळामध्ये होतं, परंतु आजही यज्ञ करतात. आपण यज्ञ करताना बोलतो करतो पाटील ओम स्वाहा म्हणतो, कारण तो भटजी पुढं म्हणतो, आपण ओम स्वाहा का म्हणतो, ते देवाचं नाव आहे. किंवा ओम स्वाहा म्हणजे तुला अर्पण आहे देवा, अशा पद्धतीने म्हणतो. आणि म्हणून भोजन सुद्धा एक यज्ञ आहे, कारण पोटामध्ये असणारा अग्नी, त्या अग्नीवरती आपण काय करतो तर ते यज्ञामध्ये लागणारी समिधा त्या ठिकाणी टाकतो. आणि म्हणून यज्ञ करताना जसं देवाचं नाव आपण घेतो, त्याच ना पोटातलं यज्ञ करताना त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि त्याच सर्वजण भगवंताच्या नावाचा गजर करत त्या ठिकाणी भोजन करायला लागले. आणि म्हणून जे दैवी संपत्ती जे असणारे, ज्यांच्याकडे दैवी संपत्ती आहे, अशा असणाऱ्या ज्यांनी जन्मोजन्मी पुण्य केलेलं आहे, अशा असणाऱ्या सर्वोत्तानी, अशा असणाऱ्या भक्तांनी भोजन केलेलं आहे. बाकीचे सर्व त्या ठिकाणी चक्रोता पाहायला लागले. कारण येते पाहिजे जातीचे याने ज्यांनी भगवंताचं नाम घेतलं, भगवंताचं त्या ठिकाणी काम केलं, त्यांना हे आपलं पोटात जातंय. पण इतरांना कसं तर सुग्रण आहे, किती त्या ठिकाणी पंचपक्वानाचं ताट करू द्या, किती जरी सुगंधी त्या ठिकाणी जेवढं पोट त्या ठिकाणी तृप्त व्हावं एवढं जरी सुग्रणीनं अन्न केलं, त्या ठिकाणी स्वयंपाक केला, परंतु असं पडणारा ताप येऊ, ते सगळं कटून झालं लागतं. त्याच नाही ना त्यांना त्या ठिकाणी बाकीच्यांना टकमक व्हायला लागले. आणि जे भगवंताचे निजभक्त आहेत, ज्यांचा भाव आहे, त्यांना मात्र ते अन्न अति गोड वाटायला लागलं. आणि म्हणून त्रिभुवनपतीची असणारी राणी, अशा असणारी माता जानकी त्या ठिकाणी वाढायला आहे. काय कमतरता असणार आहे? अहो त्या ठिकाणी आमच्याकडं काय तर माता लक्ष्मीच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने त्या ठिकाणी असणारं धान्य आलेल्या काय तर जे पाहुणे येत आहेत त्यांना आपण वाढतो, किंवा त्यांना त्या ठिकाणी कमतरता होणार नाही अशा पद्धतीने घरामध्ये आम्ही ठेवतो. पण ज्याच्या सत्तेने किंवा जिच्या सत्तेनं पूर्ण विश्व चालते, ती माता जानकी वाढायला लागली. मग त्या ठिकाणी काय कमतरता? आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर ते संसारामध्ये लांचावलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी अन्न गोड लागत नाहीये. पण भक्त त्या ठिकाणी जेवण करतायत आणि भोजन झाल्याच्या नंतर काय होतं? विडे भेटायला लागले, पण कोणाला? तर अहंकाराचा वारा न लागो राजाचा, किंवा गर्व ज्याच्यामध्ये नाहीये, ज्याच्यामध्ये दांभिकपणा नाही,
मात्र हे सत्वाचे विडे गोड वाटायला लागले. बाकीच्यांना या विड्यांचं त्या ठिकाणी दर्शन होत नव्हतं किंवा ते प्राशन करणं ग्रहण करणं त्या ठिकाणी शक्य होत नव्हतं. भक्तीची भूषणे वस्त्रे सद्भक्तांशी दिले राजवनेत्रे तो स्वभावनाया वगैरे सहस्रवदना शक्ती. आणि म्हणून भक्तांना त्या ठिकाणी भक्तीची भूषणं द्यायला लागले, वस्त्र द्यायला लागले. कोणाला तर सद्भक्तांना. आणि तो 16 भगवंत त्या ठिकाणी कोण तर सहस्र वजन म्हणजे 1000 रुपयाचा जरी आला तरी तो 16 वजन करणं शक्य नाहीये. आणि म्हणून अशा पद्धतीनं स्वतःच्या पंक्तीला त्या ठिकाणी घेतलं, सर्वांचं भोजन झालं आणि सभा मंडपामध्ये आलेले आणि सर्वांचा गौरव त्या ठिकाणी करायला लागले. आणि म्हणून मुकुट द्यायला लागले, त्या ठिकाणी काय तर कुंडल द्यायला लागले, अनेक प्रकारचे अलंकार द्यायला लागले, वस्त्र द्यायला लागले. आणि अशा पद्धतीनं राजे आलेले, सुग्रीव जे आहेत, विभीषण जे आहेत, प्रधान जे आहेत, सर्व वानर आहेत, सर्व सैन्य आहे, सर्वांचा गौरव त्या ठिकाणी प्रभुराम करायला लागले. आणि म्हणून सर्वामुखी दया या न्यायानं राजांचा तर गौरव केला, परंतु त्यांच्यासोबत आलेले सैन्य जे आहे त्या सैन्यांचा सुद्धा गौरव, सैन्यांना सुद्धा त्या ठिकाणी सन्मान प्रभू रामाने राजा रामाने दिलेला आहे. दोन सिंहासन दिलं, दोन राजे, कोण तर सुग्रीवजी राजे आहे आणि विभीषणजी राजे आहे. म्हणून दोन राजांना दोन सिंहासन, दोन त्या ठिकाणी छत्र अशा पद्धतीनं दिलं. आणि दिल्याच्या नंतर उत्तर वस्त्र दिलं, अनेक प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. असे हनुमंत प्रभुनाथ पाहती समस्त विपरीतार्थ देतोनी. आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्वांनी वस्त्र अनेक दिले. दिल्याच्या नंतर हनुमंतराय आहे, हनुमंतरायाकडे पाहायला सुद्धा तयार नाही. का पाहत नाही तुला बघू. सकळ भक्तांचे भूषण किंवा ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तू कालोळे चरणावरी, तू कालोळे चरणावरी जाने सीता शोध केली, रामे सीता भेटविली. आणि म्हणून अशा पद्धतीची गुणकारी अंतरे हनुमंतराया. एक उदाहरण सांगतो. एकदा नारदजी आले प्रभू रामांच्या घरी किंवा रामांच्या त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी बघितलं भक्तांच्या नावाची एक यादी होती, एक कागदारी त्या ठिकाणी वही होती, एखादं दप्तर ज्याला म्हणून ते होतं. नारदजीनं खोललं, उघडल्याच्या नंतर पाहतायत तर त्या ठिकाणी हनुमान कोणाचं तर नारदजीचं नाव आहे. कुठं आहे तर सर्वप्रथम आहे. आणि म्हणून सर्वप्रथम नाव आहे, आता शांत बसावं. पण नाही, माझं नाव आलं असं म्हटलं झालं की नाही हे पाहावं मला वाटतं. त्या न्यायानं नारदजी पहिलं नाव बघितले आणि नाव पाहतायत. 30-40 नावं आहेत. सर्व नाव पाहतायत, आश्चर्यचकित व्हायला लागले. का तर हनुमंतराय एवढं अंतर कार्य केलं आणि हनुमंताचं नाव नाही. आणि मग नारदजीला आनंद व्हायला लागला, माझं नाव आहे पण हनुमंताचं नाव नाही. आणि मग धावतच गेली हनुमंतरायाकडं. कारण पत्रकार आहेत त्या काळातले, हनुमंतरायाकडे जाऊन म्हणतायत, अहो मी आत्ता भगवंताचे त्या ठिकाणी नाव बघितलं, यादी बघितली भक्तांची किंवा त्यांच्या आवडत्या व्यक्तींची, त्यामध्ये माझं नाव पहिल्या नंबरला आहे बरं का. हनुमंतराय म्हणायला लागले, चांगली गोष्ट आहे. मग एवढ्या मोठ्या शांत नाही,
ज्याच्यामध्ये सर्व भक्तांचे नाव आहेत. माझं नाव एक नंबरला आहे, मला आनंद व्हायला लागला. एक वाटतं हनुमंतराया सर्व भक्तांचं सगळं भक्तांचं भूषण ज्यांना म्हणतात, ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी तुमचं आता सर्व कार्य सोयीस्कर झालं, त्यांचं नाव नाही. त्यावेळेस म्हणताय अहो नाव त्या ठिकाणी कसं तर पोथी वाचणं सांगता येत. तुम्हाला आवडलं का देवाला? माणसं आवडतात. आज थटले चांगलं म्हणतात, आम्ही गेल्याच्या नंतर उद्या आलेले कालचं नाही आजचं लय भारी माणसं. परंतु देव जर म्हटलं तर त्या ठिकाणी काय देव म्हणायला लागले, त्याला काय त्या विद्यार्थी व्हावी उत्तर आहे. देवी तो हरपाई जीव तोडा याने ना हनुमंतराया माझ्या हृदयामध्ये. अशा पद्धतीनं हनुमंतराया कुठे आहेत तर भगवंताच्या त्या ठिकाणी देव पाहावया गेलो, माझा मित्र देवा झालो. अशा पद्धतीनं ह्या जगामध्ये दोनच असणाऱ्या संतांना किंवा दोन पदव्या असणारे देव आहेत किंवा त्या ठिकाणी गुरु आहेत, संत आहेत. एक असणारे प्रभू हनुमंतराया ज्यांच्याकडे संत पदवी आहे आणि देव पदवी आहे. दुसरी असणारे दत्तात्रय दत्तात्रय महाराज किंवा दत्तगुरु ज्यांना म्हणून ज्यांना देव म्हणतायत आणि गुरु म्हणतात. अशा पद्धतीने असणारे हनुमंतराया. आणि मग हनुमंतरायांना काय देवावं काय द्यावं, सर्व ब्रह्मांड जरी ओवाळून टाकलं तरी त्या पुढं कमी आहे. अशा पद्धतीनं प्रभू रामांना वाटायला लागलं. आणि म्हणून त्याचे उपकार त्या ठिकाणी अपार अशा पद्धतीचे उपकार आहेत. मेरू नावाचा पर्वत कसा असावा त्याही पेक्षा अपार असणारे उपकार माझ्यावर होते. आणि म्हणून त्यांना काय द्यावं अशा पद्धतीनं प्रभू राम त्या ठिकाणी बोलायला लागले. भजन करणारे, अनेक प्रकारचे वनामध्ये जाऊन आणणारे, यांच्या स्वप्नामध्ये न गेलेले देव, यांच्या स्वप्नामध्ये न गेलेले त्या ठिकाणी भगवंत हनुमंतरायाला प्रेमानं भेटी द्यायला लागले. काय पाहिजे याच्यापेक्षा. आणि म्हणून देतायत ते देतायत. पुढं म्हणतायत हनुमंतराया सदा सर्वदा मी तुमच्या हृदयामध्ये राहीन. अशा पद्धतीने देवा मला हेच पाहिजे असं कोण तर हेची जागा दे का देवा, तुझा विसर न व्हावा. या पद्धतीने हनुमंतराया बोलायला लागले. आणि मग काय होते आता
तिनं हनुमंतरायाला एक त्या ठिकाणी असणारा साथीदार वाटा बघितलं आणि म्हणायला लागला, हे का मोडता? तर ज्या वस्तूमध्ये माझे राम नाही ती वस्तू माझ्या काही कामाची नाही, आणि म्हणून उघडवणं आपले जाते दाविले प्रभू भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. या हनुमंतराया त्या ठिकाणी काय तर हार दिल्याच्या नंतर पाहायला लागले, आणि पाहिल्याच्या नंतर काय होते, शेवटची ओळी घ्या. हनुमंत तत्काळ उडाला वृक्षावरी समोर बसला. एक एक मनी फोडिला गाडी खाली घालून या. आणि म्हणून आता सांगितल्याप्रमाणे वृक्षावरती बसलेले आहेत, दारामध्ये त्या ठिकाणी काय करायला लागले, चावायला लागले आणि गुंडावायला लागले. पण जात त्याच्यात राम नाही, आणि म्हणून कथा पुढं आहे, परंतु मी सांगितलं या ठिकाणी कारण कथा अगदी गोड आहे, वेळ कमी आहे, म्हणून थांबण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आयोजन करून सांगण्यात आलं. आणि म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा प्रभूंच्या चरणावरती समर्पित. कसं तर आवडीने व्हावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. याने भगवंताचं नाव जर घेत असेल तर तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्या समोर झालेलं उदाहरण म्हणजे आमचे माऊली गंगाधर माऊली बुद्धे. अहो काल त्या ठिकाणी कुंडलवाडीकडे येऊ लागले होते, कारचा आम्हाला समोर त्या ठिकाणी धडक झाली, एखादा चंडू उडावा, त्याने आमचे माऊली जाऊन त्या ठिकाणी एखाद्या बरसमध्ये पडले. परंतु नको खेद करू, कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असेल, कारण देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राये सांभाळायचं आणि या आघात निवाराया. याने माऊलीवरचं खूप मोठं संकट टळलं, कारण त्याला माहित आहे याची आम्हा करणे काम बीज वाढवाया नाम. कारण माऊली जर राहिले जीवन तर अनेक ठिकाणी पोते लावतील, आमच्यासारखे अनेक नवयुवक अनेक तरुण त्या ठिकाणी घडवतील, अनेकांना संधी देतील, आणि त्या ठिकाणी संतांचं त्या संतांचं कार्य आहे काय तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी. याने सर्वांचं पुढं ते जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून याने संत काम करतायत, आणि म्हणून त्याच न्यायाने आमचे माऊली काम करतायत. माऊलींचा आग्रह होता, त्या दिवशी सेवा मिळाली होती म्हणण्यापेक्षा त्यामध्ये माझा दोष आहे, माऊलीचा काही नाही, कारण सोबतीचे सर्व जात होते. आणि म्हणून आईचं हृदय आहे, त्यांचं हृदय लवकर भाऊ तुला 20 वेळा काढण्यात येतो अशा पद्धतीने बोलले. कारण मी सेवा न करता जाता असं म्हटल्यामुळे त्यांनी सेवा दिली. त्या ठिकाणी ओव्या कमी मिळाले, मी समाधानी होतो, पण आई समाधानी होत नाही, कारण माझं बाळ माझा मुलगा या ठिकाणी सर्व पोटभर जेवला पाहिजे अशा पद्धतीने आईला वाटलं, आणि आईने आम्हाला परत बोलावलं, संधी दिली. त्याबद्दल माऊलीच्या चरणावरती कायानं वाच्यानं मनानं या ठिकाणी नतमस्तक, या ठिकाणी हनुमंतरायांच्या चरणावरती नतमस्तक, सर्व बाहेर करणारे वाचन पुस्तकांच्या चरणावरती या ठिकाणी सेवा समर्पित. आणि कसं तर आपुल्यामुळे मी नाही बोलत सका मुखावरत वाचा त्याची यानं साळुंकी मंगळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळा यानं. जे काही बोललो त्या ठिकाणी भगवंताचा कृपाशीर्वाद आहे, आणि जे काही चुकीचं आहे तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. माऊली मला वारंवार सांगतायत एवढे प्रमाण घेऊ नये, पण मला कसं तर माऊली वरती बोला वाटलं, कारण ते ओळखून लागणारे शब्द माऊलीचे आहेत, आणि म्हणून माऊलीसाठी 4-5 प्रमाणे घेतलो. त्या ठिकाणी चुकीचं असेल तर क्षमा करावी, आणि बोलताना जर काही चुकीचं असेल तर माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे, आणि जे काही योग्य आहे ते भगवंताचा कृपाशीर्वाद आहे, कृपा प्रसाद आहे. एवढं बोलून या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण केला, आणि मी माझी जागा घेतो. राजा रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय. बाकीच्या वया वाचून टाका. जा.